तर फायनली आता आपला हा अस्तरचा कपडा आहे तो इथे जो कमी पडत होता तो पार्ट जोडून झालेला आहे। इथे या पद्धतीने मोठा एक जॉईंट आलेला आहे दोन्ही साईडला, तो जोडून तयार झालेला आहे। पन्ना कमी असल्यामुळे इतका मोठा जोड येतो, पन्ना जर जास्त असेल तर थोडासा कमी जोड येतो। या पद्धतीने डब्बल असा हा आपल्याला अम्ब्रेला घेर जो आहे तो अस्तरसाठीचा रेडी झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये मेन फॅब्रिक आहे त्याचा आपल्याला कटिंग करायचं आहे। त्याचसोबत पाठीमागचे पार्ट आणि पुढचा पार्ट म्हणजे वरचा जो अटॅच ब्लाऊज आहे तो इथे बॅक आणि फ्रंट कटिंग करून, जो आपला ब्लाऊज कटिंग असतो त्याच पद्धतीने बंद गळा पाठीमागचा आहे तर 7.5 पावणे 8 इंच शोल्डर घेतलेले आहे। या पद्धतीने जोडून झालेला आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर। त्याच्यावर तुम्हाला मी काल ड्रॉइंग दाखवलं होते करून, म्हणजे ड्राफ्टिंग कसं करायचं आहे ते दाखवलं होतं या पद्धतीने। तर हे दोन्ही पार्ट फ्रंट आणि बॅक इथे आपले जॉईन करून झालेले आहेत। मेन म्हणजे अम्ब्रेला घेरचा खालचा जो आहे अस्तर तयार झालेला आहे। आता मेन फॅब्रिकमध्ये हा घेर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर आता तेच सगळ्यात महत्त्वाचं आहे, कपडा खूप लिपलिपीत आहे तर तो मला घेर खाली जमिनीवरती अंतरावं लागणार आहे। कारण अम्ब्रेला कटसाठी अंतरून घेतलेला आहे, या साईडनं कंबर कट करणार आहे इकडे बघा, कारण ती बॉर्डर आहे ती मध्ये येऊ नये म्हणून ती साईडला घेऊन इकडे प्रॉपर कंबर कट करायचे आहे। उंचीला तर तो इथपर्यंत बसतोय, पण कपडा 2 मीटर असल्यामुळे, म्हणजे हा कपडा जो आहे तो आपल्याला 2च मीटर मिळालेला आहे, त्याच्यामुळे अम्ब्रेला घेरसाठी लागणारा हा जो घेर आहे, हा बघा फुल घेर जो आहे तो मात्र बराच कमी पडतोय। तर आपल्याला तो बराचसा जोड द्यावा लागणार आहे। इथून तर सरळ आपल्याला तिकडेपर्यंत रुंदीला थोडाफार जॉईंट द्यावा लागणार आहे, किंवा नाही दिला तरी चालेल, कारण तो असा घेर खूप मिळणार आहे आपल्याला रुंद। पण लांबीचा जो घेर आहे तो बघा इथूनच बॉर्डर सुरुवात होतीये आणि इकडे तर पूर्ण आपल्याला हा कपडा अटॅच करता येणार नाही, कारण मध्येच ही पट्टी येते। त्यासाठी आता कटिंग करताना सुद्धा हे लय मोठं टास्क आहे की कटिंग करताना हे कटिंग झाल्यानंतर हा जो पार्ट आहे हे बघा, सुरुवात मी इथून करते कटिंगला। कंबर तर आपल्याला प्रॉपर मिळाली आहे, हा पीस इकडे कटिंग होऊन जाऊ दे। त्यानंतर हा पार्ट जो आहे इकडचा तो सुद्धा आपल्याला इथून कटिंग करून टाकावा लागणार आहे। आणि मेन म्हणजे इकडचा जो पार्ट आहे हा आपला घेर आहे इथपर्यंतचा, थोडासा मी इकडे फोल्डिंगसाठी सोडते 2 इंच जास्तीचं, आणि पुन्हा आपल्याला हे कटिंग करायचं आहे।